आयोजनामध्ये खूप लोकांनी ट्रोल केलाय का पैसे कमवण्यासाठी मैदान ठेवलंय. एकदा मैदान ठेवून बघा, मग आपल्याला समजेल पैसे कमवण्यासाठी ठेवलेत का नावासाठी ठेवलेत. आणि बघू आता 3 फेऱ्याला आम्ही राहुल शेठला फोन करणार आहेत का आम्हाला मथुर सर्जाला द्या म्हणून. आमची एक इच्छा आहे तुमच्या नंदी सोबत पळण्याची. दिला राहुल शेठनी तर नक्कीच आम्ही मोठं नियोजन करू आणि मोठा धमाका होईल. तेव्हा जे मैदान आहे आजचं मैदान तिथे ठेवण्यात येणार आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? हे नियोजन तर खूप सुंदर असेल आणि त्याची संकल्पना पण आम्ही आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली आहे आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे असेल आणि तो लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल. 100% तारा असणार आणि ती डिक्लेअर झाली आणि ती ठेवणार. देऊन आमचं नाव आहे आणि नाव ठेवणार एवढं 100% सांगतो. आणि स्वर्गीय भारत केसरी मैदान हा सक्सेस होणार. तर नमस्कार, आपल्या मनोज डायरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच आता 22 तारखेला जो 3 फेऱ्याचा मैदान होतोय, स्वर्गीय भारत 5000 केसरी मैदान जो मुंबईमध्ये आपल्या इथे बोरीचेवाडीच्या मैदानावर जो होणार आहे, स्वर्गीय भारत 5000 केसरी, त्या मैदानाचा संपूर्ण नियोजन आयोजन कसं आहे ते विचारण्यासाठी आपण स्वतः आयोजक नरेंद्र शेठ गोमारे यांच्या गोठ्यावरती आलो आहे. तर आपण आलो आहे त्यांना आपण संपूर्ण माहिती विचारू मैदानाची कशी रंगरेषा असणार आहे किंवा नियोजन कसं असणार आहे. आपण स्वतः आयोजक आणि स्वर्गीय भारत बैलाचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. तर नक्कीच आपण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नक्कीच आदत आणि एक बैल असे जे मैदान असणार आहे त्याचा संपूर्ण आढावा आपण दादांना विचारू. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर नक्कीच आपण त्यांच्या आता गोट्यावर आपण त्यांच्याशी संवाद साधू. चला. तर नक्कीच जे मैदान आहे आपल्या इथे बोरीचेवाडी मैदानात एक आदत आणि बैलाचं जे स्वर्गीय भारत 5000 केसरी मैदानाचं आयोजन केले असे आपले आयोजक आहेत श्री नरेंद्र गोमारे दादा आपल्या समोर आहेत. तर दादा, सर्वात पहिल्यांदा नमस्कार. आणि जे मैदान ठेवलंय आपला जो नंदी, त्याने नक्कीच एक काल गाजवला. नामवंत नंदींसोबत पालाला देखील, नामवंत नंदींच्या विरोधात देखील पालाला. त्याच्या नावाने जे मैदान ठेवले आता 3 फेऱ्याचं, तर नक्की काय हेतूने आणि कसं काय आयोजन केलंय, काय सांगाल? कारण आमचा एक किंग मेकर ग्रुप आहे, सरदार शेठ कांबरे आहे नियोजन. आज माझ्या त्या भारत बैलाने आज माझं अखंड महाराष्ट्रामध्ये नाव केलं. आज जर तरी तो माझ्या धावणीला असता, आज मला खूप दुःख वाटत होतं. ज्या दिवशी तो गेला माझ्या धावणीतून, त्या दिवशी मला असं वाटत नव्हतं का माझा भारत मला सोडून गेलेला आहे. आज त्या भारत मुलं अखंड महाराष्ट्रात मुंबईमध्ये माझं नाव झालं. परत आज त्या सर्जाला आज आम्हाला प्रत्येक अड्ड्यात गेल्यानंतर त्या भारत बैलाची आठवण येते का आज आपल्या सर्जाला त्याच्यासारखा बैल पूर्ण नाही, पण त्याची कुठेतरी खंत आम्हाला वाटते. त्याची आठवण म्हणून आम्ही एक कुठेतरी नामवंत मैदान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच दादा, आपण जो मैदान घेतलाय बोरीचेवाडी या मैदानामध्ये 3 फेऱ्याचा जो मैदान आहे, एक आदत आणि एक बैल. तर नक्की एक प्रश्न मी विचारील का, नक्कीच आपल्याकडे बिनजोडचे मैदान पण खूप होतात, पण नक्की तुम्ही 3 फेऱ्याचं मैदान घेण्याचंच का ठरवलं? माझी खूप इच्छा होती एक आदत बैल आणि एक दुसरा बैल, पण ती संकल्पना कुठेतरी महाराष्ट्र बैलगाडा संघटनेमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे मला नाविलाजाने दुसरा बैल मैदान घ्यावं लागलं. नाही तर माझी संकल्पना तीच होती का आपल्या मुंबईमधले बैल आपल्या कुठेतरी 3 फेऱ्याला पळतील. जे गोरगरीब गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी संधी उपलब्ध करून द्यावी आणि माझ्या भारतची आठवण तीच राहील. खरी गोरगरिबांना पळण्यासाठी संधी दिली. नक्कीच एक नाव पण होणार आहे आपलं, नक्कीच स्वर्गीय भारत. आणि आपलं देखील एक आयोजन पण तुम्हीच केलंय स्वतः आणि तुमचा जो ग्रुप आहे. तर बक्षिसाचं स्वरूप कसं काय असणार आहे, काय सांगाल? बक्षीस स्वरूप असणार आहे. पहिल्या नंबरला 1.25 लाख, तर 2 नंबरला 1 लाख. बक्षीस स्वरूप आपण बॅनरवरती दिलेलं आहे. पण पहिले मी माझ्या किंग मेकर ग्रुपचा आभार मानेल का त्यांनी माझ्या बैलाचा स्वर्गीय भारत केसरी ठेवला. त्याच्याबद्दल मी किंग मेकर ग्रुपचा आणि सरदार भाऊचं आभार मानेल. नक्कीच आपण बॅनर बघू शकता साईडला. आपला जो नंबर पण आहे शेवटला 5000 तो पण. तर काय सांगाल, आपण आयोजन स्वतः केले तर आपल्या आयोजनामध्ये खूप लोकांनी ट्रोल केलाय का पैसे कमवण्यासाठी मैदान ठेवलंय. एकदा मैदान ठेवून बघा, मग आपल्याला समजेल पैसे कमवण्यासाठी ठेवलेत का नावासाठी ठेवलेत. यात मला लोकांना सांगणं आहे, आपण एक मैदान करून बघा. जे सरदार शेठ कांबरे करू शकतो ते तुम्ही करू शकता का, त्याचा एकदा अनुभव घ्या. आणि प्रफुल्ल शेठ टांगे झाले, आकाश शेठ कडे, सोनू शेठ भोपतराव यांचा पण आम्हाला खूप हातभार असतो सगळ्या कामामध्ये. तर माझं सगळ्यांना एक जे बोलतात का मैदान ठेवलंय आणि पैसे कमवण्यासाठी, तर मला त्यांना विनंती आहे का तुम्ही एकदा मैदान ठेवून दाखवा, 3 फेऱ्याचा आयोजन करून दाखवा, मग नाव ठेवा. नक्कीच हे दादांचे शब्द आपण ऐकू शकता.
हे कोणीतरी बोललेलं आणि मनाला लागलेले शब्द असतात, म्हणून दादा डायरेक्ट रोखोक मुलाखत आपल्याला देत आहेत. तर दादा काय सांगाल, आपण टीमचा उल्लेख केला, सोनूशेठ भोपतराव असेल, गणेश चाड असेल, प्रफुल ठाणगे असतील किंवा सरदार कांबळे, तर कोणती कोणती टीम असणार आहे, काय सांगा टीम बद्दल काय सांगा. आमच्या टीमचा नाद तुम्ही करू पण नका. आमचा असे ग्रुप आहे का एकामेकाला जीव देऊ आणि एकामेकासाठी काही पण करू. जर वेळ आली, प्रसंग आली, त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद आमच्या ग्रुपमध्ये आहे. आणि आमच्या इकडं खूप मोठा आदरस्तंभ आहे का सरदार शेठ कांबळे हा नियोजनाचा बादशाह आणि बादशाहच राहील. नक्कीच सर्वच नामांकित असे गाडा मालक देखील आहेत आपल्या ग्रुपमध्ये. तर कसं असणार आहे मैदान, नक्की काय सांगाल. तर आता तुम्ही सांगितलं का बैलगाडा संघटनेच्या नुसार म्हणजे किती दाती आणि आदत, म्हणजे दुसऱ्याचं मैदान आहे, दुसरा आणि बैल. दोसा आणि बैल मैदान असणार आणि त्याच्यामध्ये जर आझाद गाडी ने गट पास केला तर त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल. आणि खूप भारी संकल्पना केलेली आहे का आझाद गटाला आम्ही आझादला सन्मान चिन्ह गौरव करणार. ही संकल्पना कशी आहे, म्हणजे बक्षीस 1, 2 ते 10 पर्यंत जे बक्षीस आहे ते सोडून दुसरी संकल्पना कशी आहे, म्हणजे दुसरी quarter final, संकल्पना final? आम्ही क्वार्टर फायनलची ठेवण्याची हे केली होती, पण आम्ही सोनू शेठचा जेव्हा आयोजन झाला तेव्हा ते क्वार्टर फायनल वरून किती गोंगाट झाला होता, त्याच्यावरून आम्ही तो निर्णय घेतला नाही. पण काय असेल आमच्या मनाला वाटलं तर आम्ही काय चेंजेस करू त्याच्यामध्ये. म्हणजे नक्कीच त्याच वादामुळे त्या मागच्या मैदानाची final राहिली होती. फायनल पण झाली नाही. तर काय त्या मैदानाबद्दल काय सांगाल. मस्त असा म्हणजे सर्व गाड्यांची नोंद झाली होती. तो नियोजन पण आमचाच होता, आमच्या ग्रुपचाच होता. सोनू शेठच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करवण्याचं ठरलं होतं आणि ते आम्ही करून दाखवलं. पण काही कारणास्तव सेमी झाले नाही, ते आपल्या गाड्या मालकामुळे झाले नाही असं मी सांगेल. कारण की कुठेतरी आपण पण आयोजकांना समजून घ्यायला पाहिजे. आणि मी सर्व गाड्या मालकांना एकच वेळेवरती या, तुम्ही वेळेवरती चांगलं आम्हाला साध्या चांगल्या प्रकारे आयोजन आम्ही केलेलं आहे आणि तुमची साथ लाभेल हेच आम्ही विनंती करतो. तर म्हणजे किती वाजता मैदान चालू होणार आहे. परफेक्ट मैदान 8 वाजता झेंडा पडेल. काही पण पहिला फेरा 8 पहिला 8 वाजता. वाजता पडेल. तर त्याचा मार्ग सांगा ना. बरेच म्हणजे लांबून लांबून पण गाडा मालक येणार आहेत आपल्या कुठून तर मार्ग आपण मुरबाडवरून आलो तरी तो एक मार्ग आहे, वाडीच्या वरून जायचा तो मार्ग, तो यायचाच मार्ग राहणार आहे. आणि जायचा मार्ग जेव्हा त्या पहिल्या मैदानावर होता तसाच मार्ग राहणार आहे. नक्कीच म्हणजे माग आपण बघितलं तर त्या मैदानातून येण्याचा मार्ग जो होता तिकडून होता आणि इकडे आउट इकडे होता, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण नाही झाली. तर किती गाड्यांची नोंद झाली काय सांगाल. 810 गाड्यांची नोंद झालेली आहे. 810 गाड्यांची नोंद झाली. तर कसं पळणार आहेत गाड्या, कसं या गटामध्ये किती तास असणार आहेत. हे 10 गट असणार. तर तिथे जे म्हणजे गाडा मालक जे येणार आहेत त्यांना तुम्ही एक गाडा मालक म्हणून काय संदेश द्याल. माझे सर्व गाडा मालकांना एकच विनंती आहे, चांगल्या प्रकारे आम्हाला साथ द्या. आम्ही फायनल लवकरात लवकर होईल तसा प्रयत्न करू. तुमची साथ असेल तर 100% मैदान सक्सेस होणार. तर तुमची जी टीम आहे, नक्कीच प्रफुल ठाणगे यांनी एक मुलाखत दिली होती का पुढचं जे मैदान आहे थारचं मैदान तिथे ठेवण्यात येणार आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल. हे नियोजन तर खूप सुंदर असेल आणि त्याची संकल्पना पण आम्ही आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली आहे आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे असेल आणि तो लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल. त्यांनी डायरेक्ट सांगितलं का फिक्स बक्षीस थार ते असणार आहे का. 100% तारा असणार आणि ती डिक्लेअर झाली आणि ती ठेवणार. तर नक्कीच आता स्वर्गीय भारत 5000 केसरी 22 तारखेला जो मैदान होतोय, तर त्याच्याबद्दल एक अजून काय सांगाल तुम्ही. आज माझ्या भारतची आठवण म्हणून या ज्या क्रीममेकर ग्रुपने जे नियोजन केलं आहे त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. असेच मला साथ द्या आणि माझी पण नक्कीच तुम्हाला जिथे जिथे वेळ पडेल तिथे माझी तुम्हाला साथ असेल. नक्कीच आपल्या भारतने तर तुमचं खूपच नाव केलं. एक नामांकित नंदीबद्दल बरोबर पालाला सुद्धा आणि नामांकित नंदींच्या बरोबर शर्यती पण केल्या. तर काय सांगाल भारतचा एक आठवणीतला किस्सा वगैरे काय सांगाल. ती मथुर बरोबर शर्यत झाली तीच मोठा किस्सा आहे. फक्त माझी एकच इच्छा होती का तो बैल माझ्या दावणीला राहावा. तो पलो वगैरे नसता पलो तरी काय मला वाटलं नसतं, पण आज तो मला सोडून गेला. मला त्याचं खूप दुःख वाटतंय आणि ते मी दुःख कधी विसरू शकत नाही. माझ्या जे स्मरणाचं बैल राहणार आहे, मी जिथपर्यंत आहे ते तिथपर्यंत माझा तो बैल स्मरणात राहील. कारण की त्याच्यामुळे खूप नाव झालेलं आहे. आणि ज्यांनी कुणी बोलले होते का तुमचा बैल पळणार नाही, पळून देणार नाही, पण जे असले निष्पाप बैलांचे पाप घेऊ नका. आणि जर पाप घ्याल ना ते बैलाचे पाप आहे तुमच्या कुठेतरी जीवनात फेडायला लागणार आहेत. माझं एवढंच सांगणं असेल, जे कोणी बोलला असेल त्याला माझं हे सांगणं आहे, माझा बैल माझ्या दावणीतून गेला तो त्याच्या दुःखाने गेला असेल, पण नावं ठेवणाऱ्यांनी 100% ठेवली का तुमचा बैल पळून देणार नाही, हे करणार जाणार नाही, काही झालं नाही. बैल आमचा निवल आमच्या याच्यामुळे दुखापतीमुळे गेलेला आहे, तो कोणाच्या याच्यामुळे गेला नाही. तर तुम्हाला नावं ठेवताना जरा विचार करून ठेवा का यांचे बैल आम्ही पळून देणार नाही आणि पळून देऊ नाही. आमचं नाव आहे आणि नाव ठेवणार एवढं 100% सांगतो. आणि स्वर्गीय भारत केसरी मैदान हा सक्सेस होणार आणि भारत हा दुसरा आमच्या येत्या दावणीला आलेला आहे. आणि ते पप्पू शेठ पाटील खानपेचे त्यांचा मी एवढा आभार मानेल का मी त्या दिवशी त्यांना बोललो, त्यांनी बैल घ्यायला लावला होता. मी दुसरा भवानी म्हणून बैल आहे
तो घ्यायला गेलो होतो. तर तेव्हा मी त्यांना बोललो मला भारतची कॉपी वाटते सेम, आणि बैल त्याच प्रकारचा पल आहे आणि त्याच प्रकारची कॉपी, आणि थोड्याच दिवसात अजून एक मोठा धमाका होणार, आणि तो येत्या येत्या एंडला जसा धमाका तसा केला होता तसा एक धमाका करून दाखवणार माझा स्वर्गीय भारत हा नाव कायम राहणार आणि दावणीला ठेवणार, एवढं तुम्हाला सांगतो. 100% म्हणजे ती सर्जा आणि भारतची गाडी, घरची गाडी सरजा भारतचीच गाडी पळणार आणि सरजा भारतचीच गाडी पळून एक गाडी टॉपची मारणार, तेव्हाच कळेल का भारत हा नाव काय कसं आहे आणि कसं दावणीला राहील, याचा प्रयत्न आम्ही 100% करणार. नक्कीच दादांची रोखठोक मुलाखत आणि अंगाला काटा मारणारी मुलाखत आपण बघू शकता. नक्कीच हे शब्द कुठेतरी मनाला लागलेले असतात कुणाचे तरी, त्याच्यामुळे दादा एवढी रोखठोक मुलाखत जी आपल्याला देत आहेत. तर नक्की काय झालं होतं भारतला, काय सांगा? भारतच्या पायाला बोरीच्या वाडीला दुखापत झाली होती. आम्ही जेव्हा मथुर बरोबर शर्यत जमवली सरजा सांगून, तेव्हा आमच्याकडे अक्षरशः पायरे कोण देत नव्हता. पब्लिकचे बैल आम्ही देणार नाही, पण आम्ही निर्णय घेतला. आमच्या भारत बैलाच्या पायाला दुखापत असताना सुद्धा आम्ही बैल जेव्हा खाली शर्तीला नेला तेव्हा बैलाने पाय पूर्ण अंग सोडून दिला होता. पण आम्ही आमच्या भारतनी माझी ती इज्जत राखली. पण मला तेवढी इच्छा होती का भारत माझ्या धावणीला राहावा, आणि तेव्हा माझ्या बैलाने एवढा स्पीड लावला होता. तो जेव्हा मागे शर्ती झाली तेव्हा पण तो स्पीड नव्हता, तेव्हा त्या बैलाने माझी इज्जत राखलेली आहे आणि तो माझ्या कायम सरणात राहील. नक्कीच. आणि सरजा भारत ती जोडी होती आणि नक्कीच ती तशी सेम जोडी छोटा सरजा आणि छोटा भारत तुम्ही खरेदी केल्या त्याच ते आता तुम्हाला बघायला भेटते. आणि त्या नंदीने माझं खूप नाव केलं आणि अजून गुलाब पडला नाही, त्या दिवशी गाडी पडली. आम्ही पण डेअरिंग करतो आणि तशीच एक मोठा धमाक्यासाठी आम्ही डेअरिंग करणार आहेत आणि ती लवकरच पब्लिकला बघायला भेटेल. नक्कीच. नरेंद्र शेठ गोमारे 5,000 नक्कीच खूप मोठी धावण आहे. बघितलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये किती नंदी आहेत आपल्या धावणीला एकूण? माझ्याकडे 24 नंदी आहेत. 24 नंदी. आणि एवढ्या 24 नंदींचे निगा राखणं काय खाऊ काम नाही. तर कसं काय तुमच्या टीम 24 नंदींचं काम राखणं म्हणजे आमचे चुलते आहेत, ते म्हणजे आमच्या वडिलांच्या हरकेचे आहेत. आम्हाला कायम साध्य असते आणि आमच्या नियोजनामध्ये त्यांचा हातभार आहे आणि ते कायम नेहमी पाठी असतात. ते 24 घंटे बैलांचा बघतात. एक येत शिंके आहे, परत ही शिंगे कंपनी झाली, पोरं झाली सगळी, मला हे खाडे झाले, सगळी पोरं मला मदत करत असतात आणि मला कुठल्याही प्रकारचा बैलांचा बघायला लागत नाही. आणि माझा बारका भाऊ सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि माझे चुलत्यांचा पाठिंबा असल्यामुळे मी काही करू शकतो. नक्कीच. 24 नंदी आपल्या धावणीला आहेत. नक्कीच लोक बोलतात का नरेंद्र शेठ गोमारे फक्त नंदी घेतोय, खरेदी करतोय, त्यांना काय संदेश द्या? घेतोय तर आम्ही स्वतःच्या हिमतीवरती घेतोय, कोणाचे वशिले राहून घेत नाही. आणि तुम्हाला सांगतो, घेतो तर आम्ही टॉप मध्ये राहण्यासाठी घेतो आणि दावणीला याच्या पुढे 100 होतील. तुम्ही फक्त जलत राहा, आम्ही करत राहू आणि आम्ही दाखवून देऊ का आमचं नाव टॉपला कसं जाईल. ते 100% नाव तर आपल्या टॉपला आहेच आणि असेच तुमचे नंदी घेऊन राहतील. तर ते तुम्ही सांगितलं का चुलते वगैरे तुमचे बैलांचं अड्ड्यामध्ये कसं काय असतं तुमचं नियोजन? किती शर्ती करता एवढे नंदी, कसं काय शर्यती नियोजन? अड्ड्यामध्ये आमचा रेकॉर्ड आहे का आम्ही अड्ड्यामध्ये गेलो तर आम्ही 6-7 शर्ती केल्याशिवाय आलेच राहत नाही आणि आमची कोणावरती पण नाव भिरवायची हिंमत आहे आणि आम्ही हिंमत ती कायम ठेवतो. आम्ही असं कोणावरती लपून बसत नाही का याच्याशी खेळायची नाही त्याच्याशी. आम्ही कोणाशी पण खेळतो, पण आम्ही मैत्रीपूर्वक खेळतो. आमची शर्यत झाली तरी आम्ही त्यांना हात जाऊन मिळवतो. एवढी आमच्या मैत्री टिकवण्याची हिंमत आहे आणि ती हिंमत सर्वांनी ठेवा. 100% आपलं नियोजन सक्सेस होणार. नक्कीच. आपण मैत्रीपूर्ण जी लढत झाली होती मथुर बद्दल, तर मथुर बद्दल काय सांगा त्या नंदीबद्दल? मथुर हा देवच आहे आणि मथुर बद्दल लोक खूप ट्रेल करतात. ते मथुर बद्दल आमचा आणि राहुल पाटीलचं खूप घरचे संबंध आहेत आणि हे लोकांनी खूप ट्रोल केला का जी काय घटना झाली ती अशी झाली तशी झाली. काही विषय नाही. आमचा बैल हा आमच्या याच्यामुळे चुकीमुळे गेलेला. आमचा बैल दुखापत असताना आम्ही पळवला, त्यामुळे आमच्या बैलाला दुखापत होऊन आमचा जो आजारस्त होता तो वर्षभर संघर्ष करीत होता आजारामध्ये, तर तो बैल गेला. आम्हाला खूप दुःख आहे, आमच्या सर्व ग्रुपला दुःख आहे आणि पब्लिकला, आमच्या गावात सुद्धा, आमच्या गावदेवी ग्रुपला पण खूप दुःख झालेले आहेत. नक्कीच. मग काय सांगाल आता जो आपला घरचा मैदान आहे त्याचं म्हटलं तर स्वतः आयोजन केले, त्या ठिकाणी आपले किती नंदी पाळणार आहेत किंवा किती गाड्या पाळणार आहेत? त्या ठिकाणी आमच्या 6 गाड्या पळणार आहेत आणि 6 गाड्यामध्ये 2 घरच्या गाड्या पळतील आणि 4 पायऱ्यांमध्ये पळतील. कसं काय पायऱ्या वगैरेचं नियोजन कसं काय केलेलं आहे? पायऱ्या सगळं एक घाटावरचा आहे आणि एक आपला देवीच्या पाड्याचा ट्रिपल हिंदकेसरी बाजी आहे आणि सर्जा पण पळेल तिथे. आणि बघू आता 3 फेऱ्याला आम्ही राहुल शेठला फोन करणार आहेत का आम्हाला मथुर सर्जाला द्या म्हणून. आमची एक इच्छा आहे तुमच्या नंदी सोबत पळण्याची. दिला राहुल शेठनी तर नक्कीच आम्ही मोठं नियोजन करू आणि मोठा धमाका होईल तेव्हा. नक्कीच. मथुरचा पण बॅनर पाडला आपल्या ज्या मैदानात, मथुर सुद्धा पाळणार आहे. 100% मथुर येणार आणि राहुल शेठला आम्ही स्वतः भेटून आमंत्रण द्यायला जाणार आणि मुंबई बैलगाडा संघटना आपल्या ठाणा रायगड पालघर तर त्यांचं पण आपल्याला खूप मोठं योगदान आहे आणि अध्यक्ष आपले
संदीपभाई माली, परत अविनाश पवार, विकास खानावकर यांचं खूप मार्गदर्शन असतं. आणि मुंबई गाडी संघटना नसती तर हा बैलगाडा संघटनाच नसते. बैलगाडा शर्यत झालं पण नसते आणि होणार पण नाही. ती संघटना अशी आहे तर सर्व गोरगरिबांना न्याय देणारी संघटना आहे. 100%. आणि खेळ पण चांगला चालू आहे संघटनेचा. संदीपभाई माली यांनी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस जशा होतात, क्रिकेटचे खेळाडू 2 टीम जसे आपापसात खेळतात, तसे या बिनजोडच्या शर्ती करायच्या आहेत आपल्याला. तर आपल्या दावणीला आता दुसरा मैदान आहे बोललं तर दुसरा नंदी किती आहेत? आपल्या दावणीला दुसरे नंदी 6 आहेत. 6. आणि आदत आपल्याकडे एकच आहे. आणि आता लवकरच उद्या दावणीला उतरणार आहे. 5,11,000ची खरेदी केलेली आम्ही, डीजे म्हणून बैल आहे तो उद्या दावणीला येईल. 25वा नंदी 25वा नंदी 100% दावणीला येईल. नक्कीच बघू शकता आपण. नक्कीच सर्व नंदी आपण दाखवू दादांचे. तर बघू आपण शेवटले नंदी. नक्कीच दादा असंच नाव तुमचं, जसं सर्जा भारतने तुमचं नाव उंचावर पोहोचवलं तसंच सर्व नंदी तुमचं नाव आहे जो उंचावर पोहोचवतील आणि नक्कीच तुम्हाला आयुष्यभर गुलाला ठेवतील आणि सर्व तुमचे नंदी गुलाला जातील. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील माझ्या चॅनेलकडून आणि धन्यवाद. तर आपल्या समोर आहे बघा यज्ञेश शिवटे. नक्कीच 5,000 धावणीचा एक छोटा हिरो आहे. सर्व नियोजन या बारक्याकडे असतो. तर आपण बघू आता कोणते कोणते नंदी आहेत. सर्व नंदीची नावं त्याला विचारू. त्याचं नाव काय? भारत आहे, कारण की हा भारत सारखं दिसतो म्हणून भारत सारखी एक नवीन खरेदी केली. बघू शकतात छोटा भारत. आणि त्याचं नाव तो बाजी आहे. बाची. तिकडं वादळ आहे. वादळ. वादळ. त्याचं नाव काय? यो भवानी आहे. जो छोटा अर्ज आहे तो मोठा अर्ज आहे. बघू शकता मोठा सर्जा. एक बिनजोड काल गाजवलाय असं आणि गाजवतो नक्कीच 5,000 धावणीचा सर्जा. याचं नाव मसूद आहे. तुफान, दबंग आहे. तिकडं भुंगा आहे. ती परत नवीन खरेदी आताच केलं, 2 दिवस झालं. काय नाव आहे? त्याचं नाव अजून ठेवलं नाही. नाव काय? तिकडं लक्ष आहे. अच्छा. यो सोन्या. तिकडे पुष्पा आहे आणि माईब्या घाटव आहे. अजून किती नंदी घाटावर आहेत आपले? अजून 4-5 नंदी घाटव आपला माईब्या असेल, डीजे असेल. इकडे बघू शकता टीम सर्व 5,000 धावणीची सर्व टीम आहे. ऋतिक वानवडे त्याच्या मुलं आपली आज मुलाखत झाली.